महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि आता नगरपालिका नगरपंचायती यांचे निकाल सुद्धा समोर आलेत। त्या निकालानंतरचा आजचा दुसरा दिवस, परंतु उद्याचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। उद्याचा दिवस 23 तारखेचा आहे आणि उद्यापासूनच राज्यभरातल्या महानगरपालिकांसाठी घोषित झालेल्या अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। पण असं असलं, डेडलाईन जवळ आलेली असली तरी सुद्धा कोणत्याच पक्षाचं काहीच ठरत नाहीये। फक्त प्रस्तावांची मालिका, मिशन महानगरपालिका असं चित्र आपल्याला दिसतंय। इथे मुंबईमध्ये काय घडतंय तर मुंबईमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे राजकीय पातळीवरती सर्वसामान्यांमध्ये, ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची। पण ठाकरे बंधूंची युती काही केल्या जाहीर होत नाहीये। अशा काही जागा मुंबईमध्ये आहेत की ज्या जागांवरनं ही युती सध्या कुठेतरी अडकलेली आहे अशी माहिती मिळते। कारण हे दोनही पक्ष एकाच विचारसरणीचे आहेत आणि म्हणूनच या दोन्ही पक्षांची ताकद सुद्धा मुंबईतल्या काही विशिष्ट एरियांमध्ये आपल्याला अगदी प्रभावी पाहायला मिळते। मराठी माणूस आणि मुंबईच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्यांचा जागांचा फॉर्म्युला निश्चित होत नाहीये। कधी उद्धव ठाकरेंचे संजय राऊत शिवतीर्थावरती पोहोचतात तर कधी राज ठाकरेंचे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई मातोश्रीवर। पण मराठी बहुल भागातील जागांचा तिढा काही सुटलेला नाही। उद्यापासून महापालिकांसाठी अर्ज भरायचे आहेत, तरी सुद्धा माहीम, विक्रोळी आणि भांडूप इथल्या काही वॉर्डांवरनं ठाकरेंचे शिलेदार अजूनही बैठकाच करतात। त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये सुद्धा संभ्रम आहे। पडद्यामागे युतीच्या चर्चा घडत असताना संजय राऊत मात्र युती होणारच यावरती अगदी ठाम आहेत। पण युतीच्या घोषणेबाबत तारीख पे तारीख दिली जाते आणि याच विलंबावरनं आता भाजपनं सुद्धा ठाकरेंना टोला लगावलाय। तर राज आणि उद्धव ठाकरे यांची युती कधी जाहीर होणार याची चर्चा असताना जो विलंब होतोय त्यावरनं विरोधक सुद्धा ठाकरे बंधूंवरती निशाणा साधतात। या युतीबद्दल चर्चा काय रंगल्यात आपण पाहूया। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। हा प्रीतिसंगम नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे। दोन भाऊ घाबरून भीतीपोटी एकत्र येत आहेत, याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाहीत तर भीतीसंगम म्हणतायत। आणि हा भीतीसंगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे। आणि आता सत्ता जाणार, मुंबई महापालिकेत आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईच्या भीतीपोटी, पराभवाच्या भीतीपोटी आपल्या भावाला सोबत घेण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।